छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातामध्ये तलवार दिली इथल्या स्त्रियांचं रक्षण करण्यासाठी, इथल्या शेतकऱ्यांचं रक्षण करण्यासाठी, स्वकीयांचं स्वराज्य निर्माण करण्यासाठी। आणि याच जिजाऊच्या शिवबानं हिंदवी स्वराज्य उभं केलं। त्या भवानी तलवारीच्या जोरावर, मावळ्यांच्या मनगटावर आणि भगव्यावर आणि आई भवानीवर असलेल्या निष्ठेवर। आणि म्हणून शिवरायांच्या याच भवानी तलवारीला वंदन करणारा हे स्फूर्तिगीत अगदी थोडक्यात सादर करतोय। पडली भवानी जेव्हा ज्ञानाच्या बाहेरी, रणात फिरली ना ती कधीच माघारी। ओ चमके शिवबाची तलवार, ओ चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, तळपत्या बिजलीचा अवतार, तळपत्या बिजलीचा अवतार, झेले ढालीवरती वार, झेले ढालीवरती वार। ओ चमके शिवबाची तलवार, ओ चमके शिवबाची तलवार, तळपत्या बिजलीचा अवतार, झेले ढालीवरती वार। ओ चमके शिवबाची तलवार। पडली भवानी जेव्हा म्यानाच्या बाहेरी, रणात फिरली ना ती कधीच माघारी। तख्त दौलती समोर केली ना लाचारी, कधी न झुकली ती दिल्लीच्या दरबारी। तमाम बादशाहीचा ताज तिने ठोकरला, मराठमोळ्याचा वेश तिने पांघरला। धर्मरक्षणास सदा सज भवानी झाली, जुलूम कर्त्याच्या रक्ताने ती न्हाली। महाराष्ट्रावर प्रेम अपार, महाराष्ट्रावर प्रेम अपार, उघडण्या स्वातंत्र्याचे द्वार, उघडण्या स्वातंत्र्याचे द्वार, झेले ढालीवरती वार, झेले ढालीवरती वार। ओ चमके शिवबाची तलवार, ओ चमके शिवबाची तलवार, तळपत्या बिजलीचा अवतार, झेले ढालीवरती वार। ओ चमके शिवबाची तलवार। शाहिस्ते खान म्हणाला दिल्ली दरबारी, हुजूर करतो मी महाराष्ट्रावर स्वारी। पुण्यात शाहिस्ता वस्तीला मग आला, शिवाजी लागे आजमावयास शत्रूला। शाहिस्त्याच्या घरात शिवबारात्री शिरले, बघून मर्द शिवा खान मनी घाबरले। केला शिवबाने गनिमी काव्याने हल्ला, शाहिस्ता बोले या तौबा या अल्लाह। केला शाहिस्त्यावर वार, केला शाहिस्त्यावर वार, त्याची तुटली बोटे चार, त्याची तुटली बोटे चार। ओ चमके शिवबाची तलवार, ओ चमके शिवबाची तलवार, तळपत्या बिजलीचा अवतार, झेले ढालीवरती वार। ओ चमके शिवबाची तलवार। तेव्हा अफजल खान क्रोध भारी मग चढला, कसम खाऊनी खरा बाहेरी तो पडला। पहाड़ का चूहा है शिवाजी फिर भी बच्चा, मगर मैं बादशाह का बंदा हूँ सच्चा। बलिष्ठ शत्रूला शिवबाने ओळखले, प्रतापगडाशी भेटीला ते आले। आओ मिलो हमसे म्हणून खान भिडे शिवबाला, करून धोखा अफजल करी पाराला। झाला शिवराया हुशार, झाला शिवराया हुशार, केला क्षणात अफजल केला ठार। क्षणात अफजल ठार। ओ चमके शिवबाची तलवार, ओ चमके शिवबाची तलवार, तळपत्या बिजलीचा अवतार, झेले ढालीवरती वार। ओ चमके
शिवबाची तलवार. वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी जिजाऊच्या शोभानं हिंदवी स्वराज्य संस्थापनेची शपथ घेतली. त्यानंतर अनेक संकट स्वराज्यावरती आणि शिवरायांवरती चालून आली, पण प्रत्येक संकटाच्या नरड्यावरती पाय देऊन उभे राहिले छत्रपती शिवाजी महाराज. आणि अखेर 6 जून 1674 हा दिवस उजाडला. आणि या हिंदुस्थानच्या मातीला, याच मातीतला पहिला अभिषिक्त राजा मिळाला. होय, शिवबा छत्रपती झाले. मंडळी, या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं 350वं वर्ष आपण साजरं केलं. या निमित्तानं अगदी थोडक्यात या पोवाड्याची काही कवनं आपल्या समोर सादर करतो. आशीर्वादे कृपा प्रसादे, शाहिराचा साज पुन्हा चढला, शाहिराचा साज पुन्हा चढला, शाहिराचा साज पुन्हा चढला. सूरतालाचा खेळ मांडला, सूरतालाचा खेळ मांडला, सूरतालाचा खेळ मांडला. शिवप्रभूंच गुण गाण्याला जी जी, शिवप्रभूंचा गुण गाण्याला जी जी, शिवप्रभूंचा गुण गाण्याला जी जी जी. आणि छत्रपती शिवाजी महाराज कसे होते म्हणा, कैकाले जरी संकट, कैकाले जरी संकट, सैतानी कट उधळून थेट, दिशा चुकवून सदा मृत्यूची, दिशा चुकवून सदा मृत्यूची, दिशा चुकवून सदा मृत्यूची. वाट चालली स्वराज्याची, वाट चालली स्वराज्याची, वाट चालली स्वराज्याची. ऐका ही कथा शिवरायांची जी जी, ऐका ही कथा शिवरायांची जी जी, ऐका ही कथा शिवरायांची जी जी जी. मंडळी, वेळेची कमतरता आहे म्हणून या ठिकाणी थांबतो आणि पुढच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय शिवराय.